हॅलो मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही बघू शकता आम्ही फिरायला आलो होतो भंडारदऱ्याला. अकोलाच्या साईडला आहे भंडारदरा. खूप असं सुंदर असं दृश्य होतं. तर खूप मजा आली आणि खूप भारी वातावरण होतं आणि पुढचं काहीच दिसत नव्हतं, इतकं मस्त वातावरण होतं. तिकडे गेल्यावर खूप प्रसन्न, खूप छान वाटलं. माझा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने आम्ही सगळे फिरायला गेलो. माझी जावेची मुलगी, जावई, आम्ही सगळेजण होतो. माझे मिस्टर होते. गाडी करूनच गेलो, पण खूप मजा आली आम्हाला. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त खूप फिरणं पण झालं, खूप छान वाटलं. तर समोरचं काहीच दिसत नव्हतं, इतकं भारी वातावरण होतं. तुम्ही बघू शकता कळसुबाई शिखर सर्वात उंच शिखर आहे. तर बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर होतं. तर आम्ही रस्ताही चुकलो होतो. तर तिथे फोनला रेंजसुद्धा नव्हतं की गुगल मॅप बघावं, काय बघावं म्हणून फोनमध्ये बघावं मॅप, तर रेंजसुद्धा नव्हतं. तर इतका पाऊससुद्धा चालू होता, पुढे सगळं अंधार, धुके. तर पण खूप छान वाटलं तिकडे जाऊन. खूप मस्त वातावरण होतं. भंडारदरा म्हटलं तर खूप भारी वाटतं. रिव्हर्स फॉल आहे तिथे, तुम्ही बघू शकता. इथे रिव्हर्स फॉल आहे, म्हणजे आपण काही वस्तू टाकलं तर ते आपोआप वरती येतं आणि पाणीसुद्धा खाली चाललंय पण ते सगळं वरती येतं आहे. रिव्हर्स फॉल ह्या ठिकाणाचं नाव आहे. तर खूप सुंदर असं दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. इतकं भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि थंडी तर खूप वाजत होती, म्हणून आम्ही रेनकोट घालूनच होतो. तर खूप भारी वाटलं तिथे जाऊन. आणि बघू शकता तुम्ही, पाणी असं येतं आणि खालची दरी बघा तुम्ही, काहीच दिसत नाही, काहीच. सगळं वाईट सगळं धुके दिसतच असेल. खाली बघा, खूप मोठी आहे दरी. तर खूप सुंदर असं ठिकाण आहे बघा. समोरचं काहीच दिसत नव्हतं, पूर्ण अंधार. तर आम्ही एवढ्या पावसात गेलो होतो, जे आम्ही एका माणसाला धरलं होतं तिथं गाईड म्हणून. तिथं आपल्याला रस्ते काय माहीत नाही, त्या माणसानेच आम्हाला नेलं. त्यांच्याकडेच आम्ही फोन वगैरे दिला. तर इथे छोटंसं असं तळ होतं, तिथे आम्ही बसून थोडं एन्जॉय वगैरे केला. मस्त पाण्याशी खेळत होतो, फोटो वगैरे काढले. खूप मस्त मज्जा आली तिथे. बघू शकता जंगल आहे तिथे, बिबट्या वगैरे खूप आहेत तिथे. आता पाऊस आहे म्हणून ते बाहेर नसतील आले, पण बिबट्या पण आहे तिथे. खूप मस्त असं वातावरण आहे. खूप छान वाटलं आम्हाला तिथे जाऊन. रील्स वगैरे काढले, फोटोज काढले. तर बघू शकता, हे तर पूर्ण जंगलच होतं. तर खूप सुंदर असं ठिकाण होतं भंडारदरा. तर तुम्ही जाऊन बघा, खूप मस्त आहे. तर खूप छान वाटलं तिथे जाऊन. काय बोलू अजून, खूप भारी आहे. तिथे गेल्यावर खूप भारी वाटतं. माझा बड्डे होता, त्या बड्डेच्या निमित्ताने आम्हाला जायला तरी भेटलं. तर खूप मस्त पाणी, परत अमृतेश्वर, असे खूप ठिकाणं आहेत तिथल्या तिथेच बघण्यासारखं. हरिश्चंद्रगड पण आहे, तुम्ही पाहिलंच असाल मध्ये न्यूजमध्ये. एक हरवले होते, एक वारला त्यातला मुलगा, इथेच येते. तर खूप सुंदर असं ठिकाण आहे. खूप काय आहे इथे बघण्यासारखं पण. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडं छोटे दरी होते, धबधब्यासारखं खूप सुंदर होतं. भंडारदरा पण आहे, पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेलच. खूप मस्त आहे. आम्ही ज्या दिवशी आम्ही गेलतो त्याच दिवशी पाणी सोडलं होतं त्यांनी, त्या लोकांनी. तर खूप असं पाणी होतं दऱ्यामध्ये. पाणी पण सोडलं होतं त्याच दिवशी. तर खूप पाणी होतं आणि आम्ही हळू सावकाशनीच थोडंफार केला एन्जॉय, जास्त घाई वगैरे केली नाही. आणि जरी तुम्ही गेलात तरी व्यवस्थित जावा, व्यवस्थित राहावा.
आणि काळजी घ्या स्वतःची कधी कुठेही गेलो तरी, कारण पावसाचं तर भयंकर आहे खूप. आणि हे नाणे घाट म्हणून आहे, नाणे घाट तिथेच आहे, पॉईंट आहे तिथलं. तर खूप बघू शकता तुम्ही किती उंच वरून पाणी येत होतं. डोंगर येते आणि इथं असं बांधलं आहे. तर खाली पण आहे, खाली असं दरी टाईप आहे, तिथे पोरं वगैरे सगळे खेळत होते, तुम्ही बघू शकता थोडं थोडं खाली. तर खूप असं खूप मस्त आहे आणि खूप उंचवरून पाणी खाली येत होतं. तर खूप भारी वाटत होतं ते एक लोकेशन, खूप मस्त आहे नाणेघाटचं. तर तुम्ही बघू शकता बघा, खूप उंच आहे, असं डोंगरावरून असं पाणी येतंय. काय दृश्य आहे, वा, खूप मस्त आहे. खूप एन्जॉय केला आम्ही तिकडे गेल्यावरती, खूप मस्ती वगैरे केली, फोटोज काढले, व्हिडिओज काढले खूप. पण सांभाळून जायचं, जरी आपण कुठे गेलो तरी सांभाळून जायचं, जास्त घाई करायची नाही, जास्त अवघड असतं ते, कधी काय होईल सांगता येत नाही, म्हणून व्यवस्थित जा, व्यवस्थित या. खूप असं मस्त दृश्य आहे तिथे, गेलो तरी व्यवस्थित जायचं, कारण रेंज तर अजिबात नाही आहे फोनला तिथे. आपण गेलो की मोबाईलला रेंज नसतो आणि रस्ता तर काही माहीत नाही, आपण कुठल्या तरी कोणाला तरी विचारत जायचं. हे बघा भंडारा धारा आहे. आजच त्याच दिवशी आम्ही गेलो होतो, त्याच दिवशी पाणी सोडलं होतं, तर फुल पाणी, बाप रे बाप, खूप पाणी सोडलं होतं, तुम्ही बघू शकता.